नमस्कार आचार्य जी, आप फाइटोविज कंज्यूम कर रहे हैं पिछले कुछ दिनों से, तो हम सब जानना चाहेंगे कि आपको फाइटोविज का क्या फायदा हुआ, क्या लाभ हुआ है। जी हाँ, आपने मुझे अच्छा प्रश्न किया है। मैं कुछ दिनों से क्या आज 9वां दिन है मेरा फाइटोविज का। मुझे पहले अपने मोजे पहनने के लिए पहले खाट में बैठो, सामने स्टूल रखो, स्टूल के ऊपर अपना पैर पसारो, फिर मोजा अपना जो पहनो, इतनी तकलीफ होती थी। अब मैं अपने खड़े खड़े अपने पैर को ऊपर करके बिना सहारे खड़े खड़े भी मोजा जो पहन सकता हूँ। पहले कमर में इतनी समस्या थी, पिड़ेले में इतनी समस्या थी, बाथरूम में बैठे बैठे कपड़े धो नहीं सकता था हाथ से। अब बैठे बैठे धो लेता हूँ, फिर भी पिड़ेले में दर्द नहीं है। इतना तो मुझे ये 9वें दिन में इतना फर्क पड़ा है। कल भी 6ठे दिन से मुझे फर्क पड़ा था। अच्छा। लेकिन बताने की जगह नहीं थी। आज आके बता पाया हूँ आप लोगों को। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। मुझे इस दवा से नई जिंदगी मिली है, मेरा अनुभव ये है। और आप चाहेंगे कि आगे भी आप सबको बताएं इस बारे में कि सब लोग भी जो ऐसी दिक्कतों से गुजर रहे हैं। आज मैंने अपने धर्मपत्नी के लिए दवा ली है। अरे वाह, हाँ, पैकेज में यही दवा ली है मैंने। अच्छा। क्यों? मुझे तो 60 दिन का कोर्स पूरा करना ही है। अपनी धर्मपत्नी को भी कराऊंगा, वो अपना अनुभव हुआ इसलिए मैंने ले लिया। चलिए, शुभकामनाएं आपको। बहुत बहुत धन्यवाद। इंक्वायरी कर लेते हैं। मैं आज कहना चाहता हूं जी, मैं जापान गया तो जापान मेरे कार्यक्रम में मैंने एक कार्यक्रम क्या जोड़ा, मैं वहां एक नोबेल लॉरिएट साइंटिस्ट याकामाहा को मिलने गया। क्यों? फोटो निकलवाने के लिए। मैं इसलिए किया गया कि उन्होंने स्टेम सेल के अंदर जो रिसर्च की है, मैंने जितना पढ़ा था तो मेरे मन में आया था शायद इनकी एक खोज हमारे काम आ सकती है क्या। क्योंकि मैं जानता हूं मेरे देश के आदिवासी, उन आदिवासियों को परंपरागत रूप से सिकल सेल की भयंकर बीमारी से जूझना पड़ रहा है। और सिकल सेल की बीमारी कैंसर से भी भयंकर होती है। जिन्होंने सिकल सेल की बीमारी वालों के विषय में पूछा है तो पता चलेगा ये कितनी पीड़ादायक होती है और पीढ़ी दर पीढ़ी चलती है। अभी तक उसकी कोई दवाई नहीं मिली है। एक आशा लगी है कि स्टेम सेल के द्वारा सिकल सेल की बीमारी से मुक्ति हो जाए। हम गए तो वहां गए, उनसे चर्चा की और बेंगलोर के हमारे साइंस इंस्टीट्यूट के साथ आज उस दिशा में हमारा काम हो रहा है कि स्टेम सेल्स के द्वारा हमारे युवा साइंटिस्ट कुछ खोज करें। मेरे आदिवासी भाइयों को पीढ़ी दर पीढ़ी जो परेशानियों से जिंदगी गुजारनी पड़ती है उस। हेलो फ्रेंड्स, वन मोर एक्सपीरियंस अबाउट फाइटोविज। प्लीज डॉक्टर दीपिका बताएं, आप 1 महीने से फाइटोविज यूज कर रहे हैं, आपको क्या क्या फीलिंग्स है प्लीज। सर, मेरे को इसमें सबसे अच्छा चीज़ ये लगा कि मैं खुद ही, मुझे टाइम नहीं मिल पा रहा था क्लिनिक पे जाने की वजह से, ना खाने की तरफ बिल्कुल ध्यान नहीं दे पा रही थी, जिसकी वजह से काफ़ी वीकनेस महसूस हो रही थी और फेस वैल्यू भी गिरती जा रही थी। जब मैंने फाइटोविज लेना शुरू किया तो इससे मुझे ये बेनिफिट्स मिले कि एक तो मुझे भूख बहुत ज़्यादा लगी। अब जहाँ मैं एक टाइम भी नहीं खा पा रही थी, वहाँ मैं 3-3, 4-4 टाइम खा रही हूँ इस प्रोडक्ट को। प्लस में मेरे फेस वैल्यू भी बहुत अच्छी हुई है, मेरी हेयर ग्रोथ भी काफ़ी अच्छी हो रही है। और साथ साथ इसमें ये भी है कि अगर मैंने और भी अदर पेशेंट्स को इसको दिया है तो उनके भी अच्छे अच्छे व्यूज़ आ रहे हैं इसके लिए। तो मैं चाहूँगी कि और जितने भी इसमें नेस्वीज के हमारे और भी फ्रेंड सर्कल में लोग हैं जो भी इसमें ज्वाइन हैं या उनके अदर फ्रेंड्स हैं, आप सबको फाइटोविज दीजिए। बहुत ही अच्छे बेनिफिट्स हैं इसके। जब आप देंगे तो मेरा तो ये मानना है कि अगर किसी को कोई भी प्रॉब्लम है तो बिल्कुल बिना सोचे समझे आप फाइटोविज दे सकते हैं। डॉक्टर साहब, आपका फेस भी ग्लो करने लगा है। बिल्कुल सर, ये बिल्कुल ग्लो कर रहा है। मैं खुद ही बता रही हूँ कि मैं काफ़ी मुरझा सी गई थी जब ये प्रोडक्ट मेरे सामने आया। तो फिर मैंने सबसे पहले ही, जैसे इस प्रोडक्ट की जब हुई है मैन्युफैक्चरिंग के बाद, जब ये हमारे पास पहुँचा है 10 अक्टूबर, तो सबसे पहले मैंने ही इसको परचेज़ किया था कि पहले क्यों ना मैं ही इसे यूज़ करूँ। जैसे मैं इसे यूज़ करूँगी उसके बावजूद ही मैं सबको बता पाऊँगी कि इस प्रोडक्ट्स के क्या क्या बेनिफिट्स हैं। तो ये प्रोडक्ट खाने के बाद मुझे बहुत अच्छा लगा और अभी मेरा
मी संयोगिता खलाटे. गेले 8 दिवस मी पायतोवीज घेते. मला पायदुखी होती, म्हणजे मला नीट मांडी घालून बसता सुद्धा येत नव्हतं जास्त वेळ, पण आता बराच फरक पडलेला आहे. त्यानंतर मला ॲसिडिटीचा सुद्धा त्रास होता, म्हणजे मला 2 दिवसाला टॅबलेट खावीच लागायची, पण गेले 10 दिवस मी ॲसिडिटीची टॅबलेट घेतलेली नाही. म्हणजे त्यातही मला खूप फरक दिसून आला ॲसिडिटीमध्ये. त्यानंतर पिरियड्समध्ये जो होणारा त्रास होता तो सुद्धा त्रास मला हे औषध घेत असल्यामुळे झाला नाही. त्यामुळे थँक्स टू पायतोवीज. मला वाटतं खूप इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. सगळ्यांनी अवश्य घेऊन पाहावं. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಇವರು ಲತಾ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಪೈಥೋವೀಸನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡ್ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಏನು ಉಪಯೋಗ ಆಯಿತು ಅನ್ನೋದನ್ನ ಅವ್ರ ಬಾಯಿಂದನೇ ನಾವು ಕೇಳೋಣ. ನಾವು ಶೋಭಾ ಮೇಡಮ್ ಅವರಿಂದ ಪೈಥೋವಿಸಮ್ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮಗೆ ಸಂಧಿವಾತ ಇತ್ತು ಮೊದಲು, ತುಂಬಾನೇ ಅದರಿಂದ ಸಫರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ನಡಿಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆ ಇಟ್ಟು ನಡೀತಾ ಇದ್ದೆ. ಈಗ ಮೊನ್ನೆ 13 ದಿನ ಆಯಿತು ನಾನು ತಗೊಂಡು. ತುಂಬ ಫಾಸ್ಟಾಗೆ ನಡೀತಾ ಇದ್ದೀನಿ ಈಗ 13 ದಿನಕ್ಕೇನೆ. ಆಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಂಡಿ ನೋವಿದೆ, ಅದನ್ನು ಚೂರು ಕಡಿಮೆ ಆಗಿಬಿಟ್ರೆ ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ ರಾತ್ರಿ ನೈಟ್ ನಿದ್ದೆ ಬಂದರೆ ಇನ್ನು ಪೂರ್ತಿ ಕ್ಯೂರ್ ಆದಂಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ತಣ್ಣೀರಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ಅದೊಂದು ಮಾಡೋಕ್ಕೆ ನನಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಿಬಿಟ್ರೆ ಈ ಪ್ರಾಡಕ್ಟಿಂದ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯ ರಿಸಲ್ಟ್ ಬರುತ್ತೆ ನನಗೆ. ನಾವು ಪಕ್ಕದ ಮನೆಯವರು. ಇವರು ಫಸ್ಟ್ ಲತಾ ನಾವು ಪಕ್ಕದ ಮನೆಯವರು ಫ್ರೆಂಡು. ಫಸ್ಟ್ ಇವರು ಬೆಡ್ಡಲ್ಲೇ ಮಲಗಿರೋರು. ಈ ಸಲ ಬಂದಾಗ ನೋಡಿದಾಗ ತುಂಬಾ ಲವಲವಿಕೆಯಿಂದ ಓಡಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಕೇಳಿದೆ ಬೆಳಗ್ಗೆ, ಲತಾ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀರಾ ಹೆಂಗೆ ಅಂತ. ಇವ್ರು ನೋಡಿ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಇಲ್ಲಿ ಶೋಭಾ ಇವ್ರು ಬಂದ್ಮೇಲೆ ನಾನು ಕೇಳಿದ್ಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಇವ್ರು ಈ ತರ ಬೈತಾಯಿದ್ ತಗೊಂತಿದ್ದಾರೆ. ಈ ತರ ಆಗಿದೆ ಅಂದ್ಮೇಲೆ ಈ ತರ ತಗೊಂಡು ಇವ್ರು ಈ ತರ ಆಗಿದಾರಲ್ಲ, ಮೆಡಿಸಿನ್ ಈ ತರ ತಗೊಂಡು ಆಗಿದಾರಲ್ಲ ಅಂತ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಇನ್ನೂ 2 ತಿಂಗಳು ತಗೊಂಡ್ರೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಕ್ಯೂರ್ ಆಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತಾರೆ. ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು ಇವ್ರು ನೋಡಿ. ಮೊದಲೆಲ್ಲ ಬೆಡ್ಡಲ್ಲೇ ಮಲಗಿರೋರು, ಈಗೆಲ್ಲ ಓಡಾಡ್ತಿದಾರೆ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ. ನೋಡಿ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್. ಈಗ ನನಗೆ ತುಂಬಾನೇ ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅಷ್ಟೊಂದು ರಿಸಲ್ಟ್ ಬಂದಿದೆ. ನನಗೆ ಟಯರ್ಡ್ನೆಸ್ ತುಂಬಾ ಇರ್ತಿತ್ತು, ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ಕೆ ತುಂಬಾ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಿತ್ತು. ಟಯರ್ಡ್ನೆಸ್ ಎಲ್ಲ ಕಮ್ಮಿ ಆಗಿದೆ, ತುಂಬಾ ಹೆಲ್ದಿ ಆಗಿರ್ತೀನಿ. ಸೊ ಇನ್ನೊಂದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಈ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಮುಂಚೆನೆ ಒಂದು ಆಪರೇಷನ್ ಆಗಿದೆ, ಅಪೆಂಡಿಕ್ಸ್ ಆಗಿ. ಸೊ ಅದ್ರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಬೆಳೀತಾ ಇತ್ತು. ಸೊ ಯಜಮಾನ್ರಿಗೆ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಭಯನೂ ಆಗ್ತಿತ್ತು, ಆದ್ರೆ ನಾನು ಹೇಳ್ಕೊಳಕ್ ಆಗ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ಆಕ್ಚುಲಿ ಆ ತರ ಸಿಚುವೇಶನ್ ಅಂತು. ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಆಗಿದ್ರೆ ಸುಮಾರು ಆಪರೇಷನ್ ಆಗಿರೋದು. ಸೊ ನನಗೆ ಅದೊಂದು ಭಯ ಇತ್ತು ಒಂದ್ ಕಡೆ, ಯಾಕಪ್ಪ ಇದು ಈ ತರ ಬೆಳೀತಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅಂತ. ಸೊ ನನಗೆ ಆಕ್ಚುಲಿ ಗಂಟಲಲ್ಲಿ ಒಂದು ತರ ಇದೆ, ಥೈರಾಯ್ಡ್ 13 ಇಯರ್ಸ್ ಇಂದ ಇದ್ದಿತ್ತು ನನಗೆ. ಸೊ ಅದೊಂಥರ ಗಂಟು ತರ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಸೊ ಈಗೇನಾಯ್ತು, ಥೈರಾಯ್ಡ್ ನಾರ್ಮಲ್ ಬಂದಿದೆ, ಮೆಡಿಸನ್ ಎಲ್ಲ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಡಾಕ್ಟರ್. ಆಕ್ಚುಲಿ ಫ್ಯಾಟ್ ಬಾಲ್ಸ್ ತುಂಬಾ ಇದೆ ಬಾಡಿಯಲ್ಲಿ, ಸುಮಾರು ಒಂದು 30-40 ಫ್ಯಾಟ್ ಬಾಲ್ಸ್ ಇದೆ. ನೋಡಕ್ ಸ್ವಲ್ಪ ಸಣ್ಣನೇ ಇದ್ರು ಫ್ಯಾಟ್ ಬಾಲ್ಸ್ ಜಾಸ್ತಿ. ಅದನ್ನು 13 ಇಯರ್ಸ್ ಇಂದ ಇದೆ ನನಗೆ. ಸೊ ಅದೆಲ್ಲ ಕರ್ಗಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಹೊಟ್ಟೆಯಲ್ಲಂತೂ ಕಾಣಿಸ್ತಾನೆ ಇಲ್ಲ ಈಗ. ಅದು ಸ್ವಲ್ಪ ತಡೋದ್ರೆ ಸಾಕು, ಇಸ್ತಿಗೆ ಉಟ್ಕೊಂಡಾಗೆಲ್ಲಾನು ತುಂಬಾ ಪೈನ್ ಅನ್ಸೋದು. ಸೊ ಅದು ಒಂದು 4 ಡೇಸ್ ಇಂದ ಕಾಣಿಸ್ತಾನೆ ಇಲ್ಲ ನನಗೆ. ಅದನ್ನು ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ದೇವ್ರ ದಯದಿಂದ ಒಳ್ಳೆ ನನಗೆ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಸಿಕ್ತು, ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಗತ್ತೆ ಹೇಳ್ಕೊಳಕ್ಕೆ. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ
ತಾಯಿಗೆ 18 ವರ್ಷದಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಶುಗರ್ ಇತ್ತು. ಶುಗರ್, ಥೈರಾಯ್ಡ್, ಗ್ಯಾಸ್ಟ್ರಿಕ್, ಮಂಡಿ ನೋವು, ಬ್ಯಾಕ್ ಪೇನ್ ತುಂಬಾ ಸಫರ್ ಪಡ್ತಾ ಇದ್ರು. ತಿಂಗಳಿಗೆ 4 ರಿಂದ 5 ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಮೆಡಿಸಿನ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಈಗ 19 ದಿವಸಕ್ಕೆ ಅವರು 18 ವರ್ಷದ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ 19 ದಿವಸಕ್ಕೆ ಫುಲ್ ಸಾಲ್ವ್ ಆಗಿದೆ. ವಾಕಿಂಗ್ ಹೋಗಿ ಬಂದ್ರೆ ಬರ್ತಾ ಇದ್ರು, ಬಂದು ಹಸ್ಬೆಂಡ್ ಮಲ್ಕ ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಅವಾಗ ಯಾವ್ದೋ ಎಣ್ಣೆ ತಗೊಂಡೋಗಿ ಫುಲ್ ಮಸಾಜ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ನಾನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಯ್ತು. ಇವಾಗ ತುಂಬಾ ಖುಷಿಯಿಂದ ಹೇಳ್ಕೊತಾ ಇದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಕ್ ಅವರು ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ರಿಸಲ್ಟ್ ಹೇಳ್ತೀವಿ. ನನ್ನ ಮಗ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ತಗೊಂಡ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟ, ತಿನ್ನು ಮಮ್ಮಿ ಸರಿ. ಆಮೇಲೆ ಶುರು ಮಾಡಿದೆ. ಯಾವಾಗ್ಲೂ ನನ್ನ ಸೊಸೆ ತಿನ್ನು ಮಾತ್ರೆ ಅಂತ. ಈಗ ಯಾರು ಹೇಳ್ಬೇಕಾಗೇ ಇಲ್ಲ, ಅವ್ರು ಹೇಳಕ್ ಮುಂಚೆ ನಾನು ತಿನ್ಬಿಟ್ಟಿರ್ತೀನಿ. ಯಾವಾಗ ಮಮ್ಮಿ ಅಂದ್ರೆ ನನ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ಗ್ಯಾಸ್ಟ್ರಿಕ್ ಇತ್ತು, ಹೊಟ್ಟೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಉಬ್ಬರ ಬರೋದು, ಒಂಥರ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ಕಲ್ಲಿದ್ದಂಗೆ ಇರೋದು. ಇವಾಗ ಆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ ನನಗೆ. ಮತ್ತೆ ತಲೆ ಬಾಚಿದಾಗ ಕೂಡಿಸ್ಕೊಂಡು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತಗೊಂಡಾಗ ಎಲ್ಲ ಹೋಗಿತ್ತು, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಬಂದಿದೆ. ಮತ್ತೇನಾದ್ರು ಆ ತರ ಆಗ್ಬಿಡುತ್ತಾ ಅಂತ ಭಯ ಆಗ್ತಿರೋದು ನನಗೆ. ಈಗ ಏರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಉದ್ರೋದೆಲ್ಲ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ. ಆಮೇಲೆ ಇದು ಸ್ಕಿನ್ ಸ್ವಲ್ಪ ಸುಟ್ಟಾಗಿತ್ತಲ್ಲ, ಅದೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಇವಾಗ ಟೋನೆಸ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಈಗ ಒಂದು 8 ದಿವಸದಿಂದ ಆಗ್ತಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ಈ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತಗೋತಿದ್ನಲ್ಲ, ಆವಾಗ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಕೈ ಕಾಲಲ್ಲಿ ಜೋಮ್. ಆವಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ಕೇಳಿದಕ್ಕೆ ಒಂದು ಮಾತ್ರೆ ಬರ್ಕೊಟ್ರು, ಏನೋ ಸ್ವಲ್ಪ ಹೋಗ್ಬೋದಷ್ಟಮ್ಮ, ಅದು ಯಾವಾಗಲೂ ಲೈಫ್ ಲಾಂಗ್ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ ನೀವು ಮೆಡಿಸಿನ್ ತಗೊಳ್ಳೋದ್ರಿಂದ ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿದ್ರು. ಈಗ 50% ನನಗೆ ಜೋಮ್ ಕೈ ಬರಲಿ ಅನ್ಕೊಳ್ಳೋದು ಎಲ್ಲಿ ಜೋಮ್ ಅಂತ. ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಕೊನೆ ಮಾತ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಜೋಮ್ ಕಡಿಮೆ ಇದೆ, ಅದು ಎಲ್ಲ ಪೂರ್ತಿ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ನನ್ನ ಮನಸ್ಥಿತಿ. ನಾನು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. Based in Switzerland, Mibel Biochemistry develops highly innovative actives for the cosmetic industry. Our company forms part of Switzerland's largest retailer, which boasts over 100,000 employees. Inspired by nature and realized by science, Mibel Biochemistry has succeeded in creating completely novel anti-aging concepts such as stem cell technology. Our ultra-modern labs guarantee products of consistently outstanding quality and functionality. During our 25 years of experience, the work of Mibel Biochemistry has been recognized through numerous innovation awards and patents.